ज्ञानेश्वर महाराज रचित हरिपाठ अभंग 13वा। समाधी हरीची समा सुखे विना न साधेल जाना द्वैत बुद्धी। बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी। रिधी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही। ज्ञानदेव रम्य रमले समाधान, हरीचे चिंतना सर्व काळ। हरीचे चिंतन सर्व काळ। अभंगाचा अर्थ। सृष्टीतील लहान मोठे वगैरे भेदरूपी वैषम्य विचाराने काढून शिवापासून तृणापर्यंत एक रूपाने वास्तव्य करणाऱ्या हरीचे समबुद्धीने ग्रहण केले असता समाधी आत्मस्थिती प्राप्त होते। जर बुद्धीतील सजाती यादी भेद केले नसतील तर भेदात्मक बुद्धीस हरीची समाधी कधीही प्राप्त होणार नाही। केशवास आत्म्यास यथार्थत्वे करून जाणणे हेच बुद्धीचे ऐश्वर्य आहे, या वाचून दुसरे नाही। त्यानेच जगातील सर्व सिद्धींचा लाभ होतो। रिद्धी म्हणजेच ऐश्वर्य, सिद्धी म्हणजे अनिमा गरिमा इत्यादी अष्ट प्रकारच्या सिद्धी यांचा निधी म्हणजे ठेवा प्राप्त झाला तरी जोपर्यंत परमानंद रूप हरीच्या ठिकाणी मन नाही तोपर्यंत त्या पीडादायकच आहेत। श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्राणीमात्राला रमविणारे असे समाधान माझे ठिकाणी सुस्थिर झाले असून हरीचे चिंतन सर्व काळ चालले आहे। हरिपाठ अभंग 14वा। नित्य सत्यमित हरी पाठ जासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी। रामकृष्णे वाचा अनंत राशी तप, पापाचे खळप पळती पुढे। हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष। ज्ञानदेव पाठ नारायण नाम, भावी जे उत्तम निज स्थान। अभंगाचा अर्थ। खऱ्या अपरिमित हरीचा जप निरंतर करणाऱ्याकडे कळीकाळ दृष्टीने देखील पाहत नाही। वाचेने निरंतर रामकृष्णाचा जप केल्याने तपाच्या अनंत राशी घडतात व त्या योगाने पापाचे समुदायाचे समुदाय पुढे पळून जातात। हरी 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 हा शिवाचा नित्य जप करण्याचा मंत्र आहे। या मंत्राचे जे कोणी वाचेने ग्रहण करतील त्यास मोक्षाची प्राप्ती होईल। श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी निरंतर नारायण नामाची आवृत्ती करतो, त्या योगे देहत्रयातीत अतिउत्तम आत्मस्वरूप स्थानाची मला प्राप्ती झाली आहे। हरिपाठ अभंग 15वा। एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे। समबुद्धी घेता समान श्री हरी, शमद मावरी हरी झाला। सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी। ज्ञानदेवा चित्ती हरी पाठ नेमा, मागिली या जन्मा मुक्त झालो। अभंगाचा अर्थ।
जो एका हरीचेच नाम जाणतो, दुसरे नामजापासून दुरावले गेले आहे, म्हणजे दुसऱ्या नावांची ज्याला ओळखच नाही, जो सकळ सृष्टी हरिरूप पाहून हरिनामच सकळ सृष्ट पदार्थात ओळखतो, असा एखादाच असतो. जीव ईश, जीव जड, ईश जड जीव, जीव आणि जड जड असे बुद्धीतील 5 प्रकारचे भेद विचाराने नाहीसे करून समबुद्धीने भेदशून्य श्रीहरींचे जो ग्रहण करतो, तो शमदमाचा वैरी, म्हणजे साधकाला शमदमाच्याही बंधनातून सोडविणारा जो हरी तद्रूप होतो. शमदमावरी असा पाठ घेतला तर दुसरा अर्थ असा होतो. शम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे बाहेंद्रिय निग्रह. ते करून वर सांगितलेल्या 5 प्रकारच्या भेद वैषम्याच्या बुद्धीतून निराश करून समबुद्धीने सर्व ठिकाणी समान हरीचे जो ग्रहण करतो, तो स्वतः हरी होतो. सर्व देहामध्ये एकच व्यापक राम आहे. पहा, 1000 किरणांतून तेजरूपी एक सूर्यच भरलेला असतो, म्हणजे त्या 1000 किरणांचा प्रकाशक एकच सूर्यच असतो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी आपले चित्तामध्ये सर्व काळ हरीचे चिंतन करण्याचा नियम केला आहे. त्या योगाने मागील या जन्माचे, मागाहून येणारे पुढचे जन्म यापासून मी सुटलो. आता मला पुन्हा जन्म नाही. संपूर्ण हरिपाठाचा अर्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.